प्रशांत कोरेटकरला अगदी थोड्याच वेळामध्ये कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। शिवभक्तांचा संताप लक्षात घेत पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये त्याला न्यायालयामध्ये घेऊन जाणार। प्रशांत कोरेटकर तेलंगणामधल्या काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून बसला होता। कोरेटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनं केलं। भाजप आमदार परिणय फुके यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप। प्रशांत कोरेटकर नागपूर पोलिसांच्या हितसंबंधामधून पळालेला, अमोल मिटकरींचा पोलिसांवरती आरोप। कोल्हापूर पोलिसांनी त्याला कितीही संरक्षण दिलं तरीही त्याला शिवप्रेमी कोल्हापुरी प्रसाद नक्कीच देतील, मिटकरी यांच्याकडून संताप व्यक्त। कुणाल कामराला खार पोलिसांचं समन्स। आज तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्यासाठी आदेश, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून समन्स। आपण माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराचं स्पष्टीकरण। आपण घाबरत नसून कुठेही लपून बसलेलो नाही, कामराचं वादाच्या नंतर अधिकृत स्टेटमेंट। कुणाल कामराच्या स्टुडिओवरची कारवाई ही औरंगजेबी वृत्ती, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। कामरानं काहीही चुकीचं म्हटलेलं नाही, गद्दाराला गद्दार म्हणणं हे चूक नाही, राऊत यांचं कामराला समर्थन। कुणाल कामराला आपण ओळखत असून त्याचा आणि आपला डीएनए सारखाच आहे, संजय राऊत यांचं विधान। संजय राऊत कुणाल कामरा याचा डीएनए एकच असेल, मंत्री योगेश कदम यांची टीका। कामराने जरी माफी मागणार नाही असं म्हटलं असलं तरी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणारच आहे, कदम यांची माहिती। कुणाल कामराच्या गीतावरती शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांचा संताप। स्टुडिओच नाही तर कामराला सुद्धा फोडलं पाहिजे, चौगुलेंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेमध्ये पेन ड्राईव्ह बॉम्ब। मुंबई पोलिसांमधील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने बेटिंग सुरू, दानवेंचा आरोप। बेटिंगसाठी पाकिस्तानी खेळाडूंचा वापर केला जात असून पेन ड्राईव्हमध्ये पाकिस्तानी लोकांसोबतचं संभाषण। अनधिकृत प्रार्थना स्थळांविषयी विधानसभेमध्ये लक्षवेधी। अनधिकृत धार्मिक स्थळांवरती कारवाई कधी होणार, आमदार संजय उपाध्याय यांचा सवाल। तर कुणाच्याही आशीर्वादाने बांधकामच झाली याची चौकशी केली जाईल, उदय सामंत यांचं प्रत्युत्तर। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत अवमानकारक मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवरती कायमस्वरूपी बंदी आणणार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेमध्ये माहिती। 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेमध्ये होती। 2014 मध्ये 147 जागा देण्यासाठी तयार असताना उद्धव ठाकरे हे 151 जागांवरती अडून बसले होते। फडणवीसांची ठाकरेंवर टीका। 2014ला भाजपचे वरिष्ठ नेते युती तोडण्यासाठी आले होते, संजय राऊत यांची माहिती। बाबरी प्रकरणाच्या नंतर आम्ही 60 ते 70 जागांवरती निवडणूक लढवणार होतो, त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले, राऊतांचं विधान। 2014ला भाजप शिवसेनेची युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते, खासदार संजय राऊत यांचा गौप्यस्फोट। 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी राबवणार सीबीएसई पॅटर्न। सीबीएसई पॅटर्नच्या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं सभागृहामध्ये निवेदन। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या वादावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल। अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह बहाल करण्याच्या आदेशाला आव्हान। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटीश्वर सिंग यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे। आज महायुतीच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार। राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांचा उपाध्यक्ष पदासाठी संधी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। विधिमंडळ समित्यांची घोषणा आज होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे या संदर्भामध्ये एकमत आहे। सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्ग मोकळा। वाघाची तस्करी, शिकार करणाऱ्याला दिसता क्षणी गोळ्या घाला। आसामच्या धर्तीवरती राज्यामध्ये कठोर कायदा करा। आमदार मिलिंद नार्वेकर यांची सभागृहामध्ये लक्षवेधी। आपल्यासारख्या वाघांनीच वाघांना वाचवलं पाहिजे, नार्वेकरांचं विधान। जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये हक्कभंग आणावा यासाठी अध्यक्षांना भेटल्याची रोहित पवार यांची माहिती। गोरेंनी कॉलेजच्या रस्त्यासाठी मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन नावावरती केली आहे। रोहित पवार यांचा गोरेंवरती गंभीर आरोप।
पुणे कृषी विद्यापीठामधल्या इमारतीमध्ये आलिशान कार्यालयासाठी माणिकराव कोकाटे यांचा घाट बेकायदेशीर काम करत असल्याचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप आहे. काम थांबवलं नाही तर हायकोर्टामध्ये जाण्याचाही इशारा देण्यात आलाय. सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांकडून शाही बडदास्त. जेलच्या बाहेर खोक्या बिनधास्त मोबाईलवरती बोलत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. काल दुपारचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोठडीमध्ये आरोपींची शाही बडदास्त कशासाठी असाही सवाल आहे. व्हीआयपी ट्रीटमेंट गुन्हेगारांना देत असतील तर चुकीचं आहे. रोहित पवार यांची खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यावरती प्रतिक्रिया. हे सरकार गुन्हेगारांना पाठिंबा देत आहे का? रोहित पवार यांचा आरोप. बनावट पनीरच्या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली महत्त्वाची बैठक. भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांच्या लक्षवेधीच्या नंतर बैठक. एफडीए आयुक्तांना बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून शेकडो किलो बनावट पनीर जप्त झालंय. गुढीपाडवा रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. अंबडमधील साई एंटरप्राइजेसवरती छापा. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेमधील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध. कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावरती झाडांची कत्तल केली जाईल. जुन्या लोखंडी एल्फिन्स्टन पुलावरती एप्रिलमध्ये हातोडा पडणार. नव्या पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या जुन्या पुलाच्या जागी नवीन डबल डेकर ब्रिज उभारला जाईल. समृद्धी महामार्गावरती येणाऱ्या वाहनांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे MSRDCला टोलच्या माध्यमातून दररोज 2.5 कोटींपेक्षा अधिकचा महसूल मिळतोय. पुढील 2 दिवस मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मंगळवारी आणि बुधवारी उष्ण आणि दमट वातावरणाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उन्हाळ्यामध्ये वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती. पश्चिम रेल्वेवरती दररोज 1.5 लाख तर मध्य रेल्वेवरती 77,000 प्रवाशांचा वातानुकूलित लोकलला प्रवास. रायगड जिल्ह्यामध्ये मासळीच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. होळी सणाच्या नंतर माकुळ मासळीची आवक सुद्धा वाढली आहे. अलिबागमध्ये माकुळ मासळीला प्रति किलो 300 ते 400 रुपयांचा दर मिळतोय. उमरगा तालुक्यामधील अचलबेटच्या डोंगर माथ्यावरील बौद्ध विहाराचं काम अंतिम टप्प्यात. बौद्ध विहारासाठी सामाजिक न्याय विभागाने दिला 15 कोटींचा निधी. न्यू इंडिया बँकेमधलं गैरव्यवहाराचं प्रकरण. आर्थिक गुन्हे शाखेनं मागवली कर्जाची परतफेड न करता निष्क्रिय झालेल्या खात्यांची माहिती. तपासामध्ये कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचंही समोर. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची चौकशी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीसाठी टास्क फोर्सची निर्मिती. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यामधील टेंभुर्णीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील पाणी फिल्टर मशीन धूळ खात लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या फिल्टर मशीनवरती सध्या धूळ साचली आहे. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये कृष्णाईचा रंग भारुडाचे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. शहरामधील श्रीराम मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम संपन्न. यावेळी उमरगा लोहारा या तालुक्यामधल्या नागरिकांची उपस्थिती. नागपूर हिंसाचाराच्या प्रकरणी आणखी 3 आरोपी अटकेत. अटक केलेल्या आरोपींची संख्या 113वर. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील फुटप्रिंट्सच्या आधारे कारवाई. पोलीस कोठडी संपलेल्या 36 आरोपींची कारागृहामध्ये रवानगी. साताऱ्यामध्ये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोडाऊन मालकाचं मोठं नुकसान झालंय. जालना परतूर तहसील कार्यालयाच्या गोदामाला भीषण आग. जुनं साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्र जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. पालघरमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेलं भाताचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. हा भात जळून खाक झालाय. अज्ञातांनी आग लावल्याची महामंडळाच्या अधिकाऱ्यांची माहिती. धारावीमध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या गाडीचा स्फोट. PMGP कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावरती पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीला आग लागली. कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे लाच घेताना सापडलेत.
5 लाख रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. प्रकरणामध्ये सहाय्यक नगर रचनाकार आणि कनिष्ठ लिपिक सुद्धा ताब्यात. बीडच्या परळीमध्ये राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये फसवणूक झालेल्या ठेवीदारांचा पोद्दार इंग्लिश स्कूलमध्ये गोंधळ. मुख्याध्यापकांना मारहाण केल्याचा प्रकारही सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपींना पोद्दार इंग्लिश स्कूलमधून मदत केल्याचा ठेवीदारांचा आरोप आहे. खाऊचा आमिष दाखवत 4थीच्या विद्यार्थिनीवरती अत्याचार. पुण्याच्या वाघोली परिसरामधली घटना आहे. 27 वर्षीय आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. यवतमाळमध्ये एसटी बस चालकाचा विद्यार्थिनीवरती अत्याचार. या प्रकरणी आरोपी बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये हिट अँड रनची घटना. मेहुणीच्या लग्नासाठी आलेल्या जावयाचा मृत्यू. अज्ञात वाहनानं दिलेल्या जबर धडकेमध्ये राहुल मिसार यांचा मृत्यू झालाय. परभणीच्या दैठणा बस स्थानकासमोर ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठीमागून जोरदार धडक. अपघातामध्ये ट्रॅव्हल्समधले 4 जण जखमी झाले. धाराशिवच्या ढोकी पाठोपाठ कळंबमध्ये सुद्धा बर्ड फ्लूचा संशय. कळंब स्मशानभूमी परिसरामध्ये अनेक कावळ्यांचा मृत्यू झाल्याची बाब स्थानिकांकडून निदर्शनास. सोलापूरमधल्या वैराग गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. मालेगाव शिवारामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागा आडव्या. शेतकऱ्यांचं 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान. अकोल्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट. 4 महिने उलटूनही कांदा पिकाची वाढ नाही. तेल्हारा तालुक्यामधल्या कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. हिंगोली जिल्ह्यामधील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट होतीये. तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.